प्रेज लॉर्ड. बघा या ठिकाणी सेंट थोमा देवाचे शिष्य प्रार्थना करायचे आणि आम्ही आता खाली जात आहोत बघण्यासाठी. तुम्हाला सर्व दाखवतो कशा प्रकारे आहे. இறைவனை தாயே பாவிலாய் இருக்கின்ற எங்களுக்காக இப்பொழுதும் எங்கள் இறப்பின் வேளையிலும் வேண்டிக் கொள்ளுமா. ठिकाणी आपण बघू शकतो सेंट थॉमस म्युझियम अँड चॅपल. अद्भुत आहे. या ठिकाणी देवाचे शिष्य थोमा हे प्रार्थना करायचे बघू शकता. तर हे सेंट थोमा आहेत जे भारतामध्ये येत होते जहाजामध्ये, आपण बघू शकतो. आणि त्यांचा तो प्रवासाचा एक स्ट्रक्चर ह्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही बघू शकतो ते पण सेंट थोमा आहेत. ह्या ठिकाणी आल्यानंतर जी सेवा कार्य त्यांनी चालू केलं होतं वरती तुम्ही बघू शकता. खाली पण आपण बघतो सेंट थोमाच आहेत. ज्या ठिकाणी ते प्रार्थना करत होते त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना जो हातात भाला घेऊन व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्यांना मारण्यासाठी लोक आले होते. हे शेवटचा त्यांचा फोटो ह्या ठिकाणी कृतीच्या आकृतीमध्ये असा काढण्यात आलेला आहे. त्यांच्या पाठीमध्ये भाला ह्या ठिकाणीच खुपसण्यात आला होता. ही ती जागा आहे ज्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं होतं. हा तो माउंट आहे ज्या ठिकाणी ते प्रार्थना करायचे. हेच ते झाड आहे. हे ते झाड आहे जे 200 वर्षाहून अधिक जुनं आहे. 200 वर्षापूर्वी झाड आहे. तुम्हाला हात लावला या झाडाला 2000 वर्ष अगोदर. आणि आम्ही पण त्याला हात लावत आहोत. थोमाने हात लावला होता आणि खूप अद्भुत प्रकारचं ते आहे. बघा ते पण हात लावत आहे. काळातलं झाड आहे. मी पण लावतो. प्रेज द लॉर्ड.